नमस्ते, मी प्राध्यापक अभिषेक पाटील, JSPM युनिव्हर्सिटी पुणे. मी डिपार्टमेंट ऑफ फॉरेन्सिक सायन्स JSPM युनिव्हर्सिटी पुण्यामधून बोलत आहे. आजचा जो TV9 मराठीचा जो एक्सपो आहे, या एक्सपोमध्ये आम्ही फॉरेन्सिक सायन्स या सब्जेक्ट संदर्भात माहिती देणार आहोत. सध्या तुम्ही सर्वजण ऐकत आहात की इंडियामधले CRPC, IPC आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट हे जे कलम आहेत, हे कलम सर्व आता या ठिकाणी रद्द झालेले आहेत आणि याच्या जागी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, ज्याला आपण BNSS असं म्हणतो, या कायद्यामध्ये असं पारित केलेलं आहे की ज्या क्रिमिनल केसमध्ये 7 वर्षापेक्षा जास्त पनिशमेंट आहे, त्या केसमध्ये फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन कंपल्सरी केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या ज्या 5 ते 10 वर्षामध्ये फॉरेन्सिक सायन्स एक्सपर्टची खूप गरज भासणार आहे आपल्या भारताला. त्यामुळे आमच्या फॉरेन्सिक सायन्स डिपार्टमेंट JSPM युनिव्हर्सिटीमध्ये BSc फॉरेन्सिक सायन्स, MSc फॉरेन्सिक सायन्स असे आम्ही अत्याधुनिक प्रोग्राम लॉन्च केलेले आहेत. या प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना आम्ही फर्स्ट इयरपासून NAP नुसार BSc फॉरेन्सिक सायन्सचा प्रोग्राम आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये देतो. या प्रोग्राममधून विद्यार्थ्यांना जे होलिस्टिक त्यांचं डेव्हलपमेंट तर होणारच आहे, त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन, क्राईम सीन मॅनेजमेंट, एव्हिडन्स कलेक्शन फ्रॉम द क्राईम सीन अशा व्हेरियस डोमेनमधून त्यांना त्यांचं स्पेशलायझेशन घेता येईल. आणि याचबरोबर आमच्या विद्यापीठाचा अल्टिमेटली गोल आहे की जो विद्यार्थी आमच्या डिपार्टमेंटमधून पासआउट होणार आहे, तो निश्चितपणे एखाद्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ॲज अ फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणून जाईल, अशी आम्हाला या ठिकाणी आशा आहे. आणि त्याचबरोबर दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे PhDचा सुद्धा प्रोग्राम आहे फॉरेन्सिक सायन्समधून. आणि आम्ही भारतामधील पहिली युनिव्हर्सिटी आहोत की ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲज पर दी NAP BSc फॉरेन्सिक सायन्स आणि NAP फॉरेन्सिक सायन्सचा प्रोग्राम आम्ही डिपार्टमेंटच्या फर्स्ट डे पासून रन करतो. धन्यवाद.